नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत, आपले लफडे नवऱ्याला कळू नये म्हणून केले नणंदेला ठार। ही घटना कोटा येथील असून तेथील महावीरनगर येथील केशवपुरा सेक्टर 4 मध्ये बंकट प्रजापती हे आपल्या परिवारासह राहतात। ते ड्रायव्हर म्हणून तेथे काम करतात, तर त्यांची पत्नी ही अन्य लोकांच्या घरी घरकाम करते। मुलगा अंकित हा नोकरी करतो, तर मुलगी पूनम ही 12वीचे शिक्षण घेत आहे। मुले आता मोठी झाली होती। अंकित हा नोकरी करत होता, त्यामुळे त्याचा विवाह करून द्यावा असे बंकट प्रजापती यांना वाटत होते। या विचारातून त्यांनी नातेवाईक व मित्रमंडळी यांना मुलगा तसेच मुलीसाठी स्थळ बघण्यास सांगितले। हा परिवार गरीब असला तरी माणसे चांगली असल्याने स्थळ यायला वेळ लागला नाही। यामध्ये झालवाडा येथील बबलीचे स्थळ अंकितसाठी आले। तिची शाळा बंद केली होती, ती घरीच असायची, तसेच ती दिसायला सुंदर होती, त्यामुळे अंकितने पसंती दर्शवली। त्याच्या घरच्यांनाही मुलगी पसंत पडली होती। त्या मुलीच्या घरच्यांनाही अंकित पसंत पडला आणि त्यांचा विवाह पार पडला। बबली अंकितची पत्नी बनून कोटा येथे सासरी राहण्यास आली। इतक्या लहान वयात मुलींचे लग्न तिच्या पालकांनी का लावून दिले असेल? लग्न ठरवून ठेवले असते आणि कायदेशीर वय झाल्यानंतर लग्न केले असते तरी चालले नसते का, असे प्रश्न आहे। पण तिचे घाईगडबडीत लग्न लावून देण्यामागचे कारण वेगळेच होते। तिचे गावातीलच राजूलाल प्रजापती, वय वर्ष 24, याच्याशी प्रेमसंबंध होते। विवाहाचे वय झाले तरी ती राजूबरोबर लग्न करणार हे तिच्या पालकांच्या लक्षात आले होते। म्हणून पुढचा धोका ओळखून लवकरात लवकर तिचे हात पिवळे करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले होते। त्यातच अंकितचे स्थळ आल्याने त्यांनी होकार दिला आणि बबलीचे अंकितसोबत लग्न लावून दिले। आता बबली ही कोटा शहरात आली होती। तिला अंकितसोबत लग्न करायचेच नव्हते, कारण तिला राजूच हवा होता। पण घरच्यांच्या लोकांसमोर तिचे काहीही चालले नव्हते, त्यामुळे ती गुपचूप अंकितसोबत संसार करू लागली। तिचा पती तिला सुखात ठेवत होता, पण तिचा शाळेपासूनचा प्रियकर राजू मात्र तिच्या मनातून जात नव्हता। त्याच्याकडून मिळणारे शरीरसुख तिच्या कोवळ्या देहाला हवेसे वाटत होते। त्यासाठी तिने सासरी आल्यानंतर तसे नियोजन केले होते। सासरा सासू पती कामावर जातात, नणंद आणि दीर शाळेत जातात, त्यामुळे दिवसभर घरात ती एकटीच राहत असे। यावेळी तिला विचारणारे कोणीही नव्हते। हीच वेळ साधण्याचे तिने ठरवले होते। महिन्याभरातच तिला त्या घराचा अंदाज आला आणि आपला प्रियकर राजूला तिने ती माहिती दिली। तिचे लग्न झाल्याने तोही अस्वस्थ होता। आता पुन्हा तिचे प्रेम मिळणार या विचाराने तो सुखावून गेला होता। तिने सांगितल्याप्रमाणे तो कोटा येथे तिच्या घरी आला। तिच्या माहेरचा नातेवाईक म्हणून तिच्या सासरच्या लोकांनी त्याचे स्वागत केले। तो बोलत थांबत होता। ते लोक आपापल्या कामानिमित्त घरातून बाहेर पडले की ती घरी एकटीच राहत असे। तेव्हा मात्र तो तिच्यावर तुटून पडत होता। तिच्याकडून मनसोक्त शरीरसुख घेऊन तो तृप्त होत होता। या प्रकाराने ती भलतीच खुश होती। तिने आपला पती आणि प्रियकर या दोघांकडूनही शरीरसुख घ्यायला आणि द्यायला सुरुवात केली। 2-4 महिने सारे अगदी सुखात चालले होते, पण वेळ चुकायला वेळ लागत नाही म्हणतात ना, तशी बबलीचीही वेळ चुकली। त्यामुळेच ती अस्वस्थ होती। झालवाड या गावातील रोहित नावाच्या तरुणाचे स्थळ बबलीची नणंद पूनमसाठी आले होते। अंकितचे लग्न ठरवले त्याच मध्यस्थाने पूनमसाठीही स्थळ आणले होते। तेव्हा बंकट प्रजापती यांनी त्या स्थळास होकार दिला। वर-वधू बघण्याचा कार्यक्रम झाला। पूनम आणि रोहित यांनीही एकमेकाला पसंत केले।
त्या दोघांचे लग्न ठरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यामुळे बबली ही अस्वस्थ झाली होती, कारण राजू आणि बबलीचे अनैतिक संबंध रोहितला माहीत होते. राजू अजूनही बबलीकडे येतो आणि तो शरीर संबंध ठेवतो याची रोहितला माहिती होती. जर रोहितचे पूनमसोबत लग्न झाले तर तिला रोहित हा बबली आणि राजूच्या अनैतिक संबंधाबद्दल माहिती सांगेल. साहजिकच पूनम ही माहिती आपल्या भावाला म्हणजेच बबलीचा पती अंकितला देणार. परिणामी आपला संसार मोडणार या विचाराने बबली अस्वस्थ झाली होती. तिने आपली नणद पूनमला काहीतरी कारण सांगून रोहितबरोबर लग्न करू नको असे सांगितले. त्यावर पूनम तिला म्हणाली, मला तो आवडला आहे, मी त्याच्याबरोबरच लग्न करणार आहे. तिच्या या उत्तराने पुढे काय करावे हे बबलीला सुचत नव्हते. आपली नणद पूनमचे लग्न आपल्या माहेरच्या गावात झाले तर आपले लफडे उघडे होणार या भीतीने तिला काहीच सुचेनासे झाले होते. माणूस अस्वस्थ असेल तर चुकीचा निर्णय घेतो असे म्हणतात. अस्वस्थ घाबरलेल्या बबलीने जो निर्णय घेतला तो चुकीचा ठरला. पुढचा धोका बबलीने राजूच्या कानावर घातला. आपले प्रेम प्रकरण उघडे झाले तर काय होईल असे तिने राजूला सांगितले. यावर काय उपाय करावा असा विचार राजू आणि बबली करीत होते. रोहितशी लग्न करण्यावर पूनम ठाम होती. मग तिचाच आवाज बंद केला तर या विचारावर त्या दोघांचे एकमत झाले. पूनमच नसेल तर पुढचे सगळे आपोआपच थांबणार होते. मग पूनमचा आवाज कसा बंद करावा याचा विचार करत बबली आणि राजूने एक प्लॅन केला. सध्या मे महिन्याची सुट्टी सुरू होती. 12वीची परीक्षा झाल्याने पूनम घरातच असायची, तर तिचे वडील, आई व मोठा भाऊ कामाला जात होते. त्यामुळे ती आणि तिची वहिनी बबली या दोघीच घरात असत. हीच संधी साधण्याचे बबलीने ठरवले. राजूसोबत तिने सारा प्लॅन केला. 14 मे 2024 रोजी नेहमीप्रमाणे घरातील आवराआवर करण्यात सासू, सून, मुलगी मग्न होत्या, तर बंकट, प्रजापती व अंकित आपापले आवरून कामासाठी निघून गेले. त्यानंतर पूनमची आई ही कामे करण्यासाठी निघून गेली. आता ती आणि तिची वहिनी बबली ह्या दोघीच घरात होत्या. दुपारी उन्हाचा तडाखा चांगला जाणवत होता. इकडे शांतता पसरली होती. उन्हाने हैराण झालेले लोक आपापल्या घरात सावलीला पडून राहिले होते. दुपारी 3 वाजण्याची वेळ होती. पूनम खोलीत झोपली होती. त्या दरम्यान प्लॅननुसार राजूने घरात प्रवेश केला. बबलीने त्याला घरात घेतले. दोघेही दबक्या पावलाने पूनम झोपली होती त्या खोलीत गेले. पूनमला झोप लागली होती. हीच संधी साधत राजूने तिचा गळा चिरला. गळा चिरला गेल्याने रक्ताची धार वाहू लागली. पूनम तडफडू लागली. तेव्हा बबलीने तिचे हातपाय दाबून धरले आणि काही वेळेतच पूनम थंड पडली. तिचा जीव गेल्याची खात्री पडताच बबलीने राजूला घरातून बाहेर पाठवले. तसेच ती आपल्या खोलीत जाऊन झोपली. त्यानंतर तासाभराने पूनमचा लहान भाऊ आणि आई आले. तेव्हा घरातील चित्र पाहून ते हबकूनच गेले. त्यांनी तातडीने बंकट तसेच अंकित याला बोलावून घेतले. ते आले. त्यांनीही पूनमची हत्या झाल्याचे दृश्य पाहून आक्रोश सुरू केला. कोणीतरी या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. बंकट यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळ आणि आजूबाजूच्या परिसराची बारकाईने तपासणी केली. पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचे CCTV फुटेज तपासले आणि घटनास्थळाचे आजूबाजूच्या परिसरात उपस्थित असलेल्या लोकांची अनेक पथकाकडून चौकशी करण्यात आली. तपास पथकांनी तांत्रिक आधारावर घटनेचे विश्लेषण करून पुरावे गोळा केले. या परिवाराचे कोणाशीही कसलेही वैर नव्हते. पूनमबाबतही काही आक्षेपार्ह माहिती हाती लागली नव्हती. मग तिचा खून कशासाठी खून करेल हे एक कोडे काही सुटत नव्हते.
घटना घडली त्यावेळी घरात पूनमशिवाय तिची वहिनी बबली हजर होती. ती आपल्या खोलीत झोपली होती. पूनमची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. त्यावेळी पूनमने विरोध केला असणार, आरडाओरडा केला असणार. तो आवाज तिच्या वहिनीला कसा ऐकू गेला नसेल, हा एकच प्रश्न होता. बबलीकडे चौकशी केली तर ती घाबरलेली होती. त्यामुळे तिच्याकडून काही माहिती मिळत नव्हती. पण फिरून फिरून पोलिसांची नजर बबलीवरच जात होती. तिला या प्रकरणाबाबत काही ना काही माहिती नक्कीच असेल असा पोलिसांनी अंदाज घेतला होता. याच अंदाजाने पोलीस तिची वेळोवेळी चौकशी करत होते. तिला वेगवेगळे प्रश्न विचारत होते. तिला बोलते करण्याचा पोलीस प्रयत्न करत होते. पोलिसांनी तिच्या भावनेला हात घालत तिला बोलते केले आणि तिने पोलिसांसमोर सगळे प्रकरण उघड केले. एका विवाहितेने प्रियकराच्या मदतीने नणंदेचा अत्यंत निर्दयीपणे व नियोजनबद्ध खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. त्यामुळे पोलीसही चक्रावून गेले होते. दिलेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत तिचा प्रियकर राजू यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी राजू व त्याची प्रियसी बबली हिला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.